नमस्कार मित्रांनो, बातमी येते थेट मुंबईच्या राजकारणातून। शिंदे गटाला मुंबईत मोठा हादरा। एकनाथ शिंदेंचा जुना सहकारी आणि बडा नेता अखेर उद्धव ठाकरेंच्या गळाशी लागलेला आहे। जाहीर पक्षप्रवेश सोबत 150 पदाधिकारी घेऊन हजारो कार्यकर्ते। मातोश्रीवर झालाय जाहीर पक्षप्रवेश। नेमकं काय झालंय ते आपण सविस्तर बघणार आहोत। चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनल सबस्क्राइब करून बेल आयकॉन प्रेस करा, म्हणजे रोज नवनवीन राजकीय आणि इतर सर्व घडामोडी तुम्हाला बघायला मिळतील। आपण बघूया की नेमकं मुंबईत काय घडलेलं आहे, मुंबईचं राजकारण कसं तापलेलं आहे। गेल्या काही महिन्यापासून मातोश्रीवर जरी मुंबईत केंद्रात आणि राज्यात सत्ता जरी नसेल तरी मातोश्रीकडे मात्र प्रवेशासाठी रांगा लागलेल्या दिसत आहेत। गेल्या अनेक दिवसापासून मातोश्रीवर अनेक छोट्या मोठ्या अनेक नेत्यांचा जाहीर पक्षप्रवेश झाला। अनेक संघटना ह्या शिवसेनेत सामील झाल्या। सत्ता नसतानाही उद्धव ठाकरेंनी मुंबईत आपला दबदबा कायम ठेवला आहे। आपल्या स्वतःच्या जीवावर ना सत्ता न काही तरीही 70च्या आसपास नगरसेवक निवडून आणून आम्ही मुंबईत कमी नाही असं म्हणत उद्धव ठाकरेंनी भाजपला चांगलंच आव्हान निर्माण केलं आहे। त्यामध्येच आता मुंबईत भाजपाने शिंदे गटाला बडा हादरा बसेल असा दणका दिलेला आहे आणि हजारो कार्यकर्त्यांचा या नेत्यांसहित 150 जणांचा जाहीर पक्षप्रवेश मातोश्रीवर पार पडला। मुंबई पश्चिम मतदारसंघातील हा बडा नेता याने राजकीय खळबळ उडवली आहे। मुंबईच्या राजकारणात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होण्याची चर्चा झाली आहे। मुंबई पश्चिम मतदारसंघातील या प्रभावशाली नेत्याने आपल्या शेकडो समर्थकांसह मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंची भेट घेतली आणि या भेटीदरम्यान 150 नेत्यांनी आणि हजारो कार्यकर्त्यांनी ठाकरे गटात प्रवेश केलेला आहे। त्यामुळे शिंदे गटात अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगलेली आहे। राजकीय जाणकारांच्या मते आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुका आणि स्थानिक स्वराज्य संस्थांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झालेले आहे। या परिस्थितीत शिंदे गटातील स्थानिक पदाधिकारी, माजी उपशाखा प्रमुख, शाखा प्रमुख, उपशाखा प्रमुख, गट प्रमुख आणि युवा सेनेचे हजारो कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात ठाकरे गटाच्या संपर्कात आहेत आणि हजारो कार्यकर्त्यांनी जाहीर पक्षप्रवेश सुद्धा केलेला आहे। मातोश्री बाहेर सकाळपासूनच कार्यकर्त्यांची मोठी गर्दी पाहायला मिळत होती। भगवे झेंडे, घोषणाबाजी आणि ढोल ताशांच्या गजरात आम्ही निष्ठावंत आहोत, आम्ही चुकले होतो, परंतु आता आम्ही आमच्या घरी मातोश्रीवर दाखल झालो आहोत आणि उद्धव ठाकरेंच्या हस्ते आम्ही आयुष्यभर शिवबंधनात ठाकरेंच्या शिवसेनेतच राहणार असं अनेक बड्या नेत्यांनी सांगितलं। यांच्या माहितीनुसार माजी शाखा प्रमुख, विभाग प्रमुख, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या, युवा सेनेतील पदाधिकारी आणि सामाजिक क्षेत्रात काम करणारे अनेक कार्यकर्ते यावेळी उपस्थित होते। त्यामुळे हा केवळ पक्षप्रवेश नसून आगामी निवडणुकांपूर्वीचे शक्ती प्रदर्शन असल्याचं मानलं जात आहे। मुंबई पश्चिम मतदारसंघ हा नेहमीच राजकीयदृष्ट्या महत्त्वाचा मानला जातो। या भागात शक्ती शिंदे यांनी मराठी मतदारांबरोबरच विविध समाज घटकांचे मोठं काम त्यांनी केलं आहे। त्यामुळे येथील राजकीय समीकरणांचा त्यांना अभ्यास आहे आणि म्हणूनच त्यांनी उद्धव ठाकरे यांना मराठी माणसासाठी कार्यासाठी चांगलं बळ मिळावं यासाठीच आम्ही जाहीर पक्षप्रवेश केला आहे असं त्यांनी सांगितलं आहे। यावेळी अनेक शाखा प्रमुख, गट प्रमुखांनी सुद्धा सांगितलं की आम्ही ओरिजिनल शिवसेनेत येत आहोत, याचा आम्हाला अभिमान आहे। शिंदे गट असेल किंवा भाजपा हे हिंदुत्वाचं काम फक्त दाखवतात परंतु करत नाहीत, तर उद्धव ठाकरे यांचं हिंदुत्वाचं काम म्हणजे मुखात राम आणि बेरोजगारांना काम असं आहे। त्यामुळेच आम्ही उद्धव ठाकरे यांच्या सोबत जात आहोत असं अनेक युवा कार्यकर्त्यांनी सांगितलं। मुंबईतील अनेक युवा कार्यकर्ते पुन्हा ठाकरे गटाकडे आकर्षित होत आहेत। आदित्य ठाकरे यांचं नेतृत्व त्यांना अनेक वेळा मान्य झालं होतं, परंतु काही चुकीच्या कारणामुळे ते जरी दुसरीकडे गेले तरी त्यांना आता त्यांची चूक कळाल्यामुळे ते परत आलेले आहेत आणि प्रवेश करत आहेत। त्यामुळे येणाऱ्या काळात मुंबईत उद्धव ठाकरेंची ताकद कायम राहील आणि ती वाढतच जाईल, यात काही शंका नाही। यावेळी हजारो कार्यकर्त्यांनी शिवबंधन बांधून आपलं शक्ती प्रदर्शन केलं। सत्तेत असूनही शिंदे गट असेल किंवा भाजपा यांना उद्धव ठाकरे धक्का देत आहेत। त्यामुळे पुढील काळात शिवसेनेचं पक्ष आणि चिन्ह भेटल्यानंतर नक्कीच जुनं वैभव परत येईल, यात काही शंका नाही। मित्रांनो, तुम्हाला काय वाटतं, येणाऱ्या काळात उद्धव ठाकरे आपली ताकद दाखवून पुन्हा एकदा मुंबईसह महाराष्ट्रावर आपला तेजाचा शिवसेनेचा भगवा फडकवतील का? तुम्हाला काय वाटतं? तुम्ही सुद्धा तुमच्या प्रतिक्रिया
कमेंट बॉक्समध्ये जरूर कळवा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.